राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार, शिवसेनेचा एकच उमेदवार अर्ज भरणार, ज्योती वाघमारेंना उमेदवारी मिळाल्याची सूत्रांची माहिती. इराणच्या तेहरानमध्ये इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ल्यामध्ये कुर्दिस्तानातील IRGC बेस उद्ध्वस्त. अमेरिकेचा श्रीलंकेच्या तटाजवळ इराणच्या जहाजावरती जोरदार हल्ला, श्रीलंका नेव्हीने 32 जवानांना वाचवलं. हल्ल्यामध्ये 80 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. सर्च ऑपरेशन सुरू. युद्धासाठी अमेरिकेकडून पहिल्यांदाच प्रिसिजन स्ट्राईक मिसाईलचा वापर, तर इराणकडून UAEतील अमेरिकन डिफेन्स सिस्टीमवरती हल्ला. दुबईमध्ये 100 अमेरिकन सैनिक मारल्याचा इराणचा दावा. इस्रायलच्या युद्धभूमीवर पोहोचलं न्यूज 18 इंडिया हे एकमेव चॅनल. पश्चिमेच्या येरुशलेममधून फिरत अब्दुल्ला यांचा ग्राउंड रिपोर्ट. अजित पवारांच्या विमान अपघाताचा CID कडून तपास सुरू. VSR व्हेंचर्स कंपनीची CID कडून चौकशी होणार, तर रोहित सिंग यांनाही CID चौकशीला बोलवण्याची शक्यता. पुण्यातील MIT ADT कॅम्पसमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, मुलीला त्रास देणाऱ्या हुल्लडबाजाला बापानं कॅम्पसमध्येच दिला चोप. नागपुरात कोयता गँगची दहशत, अज्ञातांकडून दुकानांची तोडफोड, घटना CCTVत कैद. T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध इंग्लंड मुकाबला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती रंगणार सेमीफायनलचा थरार. क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक जोडी विवाहबद्ध. अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात सेलिब्रिटी, उद्योगपती, नेत्यांची हजेरी. नमस्कार, मी अमित कद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. एक मोठी बातमी आपण बघूया. राज्यसभा निवडणूक आता बिनविरोध होणार अशी शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षामधून एकच उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे थोड्याच वेळात विधान भवनातील निवडणूक कार्यालयात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार अशी शक्यता वर्तवली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून एकच उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सध्या समोर येते. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर शिवसेनेकडून ज्योती वाघमारे थोड्याच वेळात विधान भवनातील निवडणूक कार्यालयामध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. तर शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाले. महाविकास आघाडीकडून 7व्या जागेवरती शरद पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेने शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे आणि या संदर्भात काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली आहे. तर उमेदवारीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचाही पाठिंबा असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार जाणार नसून त्यांच्या पक्षाचे नेते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. चर्चेच्या सर्व अनुषंगानं आज दुपारी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा झाला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आणि एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणार आहोत, मतदान करणार आहोत. ते आमचे उमेदवार राहतील. आज काँग्रेस पक्षानेही आणि शिवसेनेने मोठ्या मनाने आदरणीय पवार साहेबांना ही संधी दिली, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अंतःकरणातून जितेंद्र आव्हाड साहेब आणि मी आज काँग्रेस पक्षाचे आभार मानायसाठी इथे आलो. मी स्वतः आणि जयंतराव पुन्हा उद्धवजींची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या कुटुंबाचे आणि सगळ्या शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार मानणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रामधून काँग्रेसने घेतलेल्या निर्णयानंतर संजय राऊतांनी काय ट्विट केलं आपण बघूया. संजय राऊतांची एक्स पोस्ट समोर येते. संजय राऊत म्हणतात की काँग्रेसने महाराष्ट्रातील राज्यसभेबाबत अखेर निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडी एकत्र आहे, एकत्र राहील, जय महाराष्ट्र, अशा पद्धतीची एक्स पोस्ट संजय राऊतांनी केली आहे. सत्तेसाठी एकत्र आलोय असं ठामपणे सांगणाऱ्या ठाकरेंमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झालेली आहे. स्वीकृत नगरसेवक पद द्यावं ही मनसेची आशा अस्वीकार केल्यामुळे मनसे हिरमुसली आणि नव्या संसारामध्ये भांड्याला भांडं लागू लागलेलं आहे. प्रकरण हाताबाहेर जाण्याआधीच ठाकरे बंधूंनी वादावरती तोडगा काढलाय. बघूया. ठाकरे बंधूंमधील वादावर अखेर तोडगा. किल्लेदारांना मिळणार प्रभाग समिती अध्यक्षपद. मनसेची नाराजी दूर करण्यात यश. अवघ्या 4 तासातील 2 भेटी आणि ठाकरे बंधूंमधील वादावर पडदा पडलाय. बुधवारी सकाळी खासदार संजय राऊत यांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी मनसेच्या कार्यालयात जाऊन संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेतून मुंबई पालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदावर तोडगा निघालाय. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांना जी नॉर्थ प्रभाग समितीचं अध्यक्षपद दिलं जाणार आहे. प्रभाग समितीच्या संदर्भातली चर्चा झाली. प्रभाग समितीचं कशा पद्धतीने अध्यक्षपद कोणी कुठल्या वर्षी घ्यायचं, काय घ्यायचं, याच्या संदर्भातली विस्तृत चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमचं सगळ्यांचं एकमत झालं आणि एकमताने आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून मनसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर नाराज होते. ही नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला यश आलं. स्वीकृत नगरसेवक पदाच्या बदल्यात केवळ एकच नव्हे तर 4 प्रभाग समित्यांचं अध्यक्षपद मनसेच्या पदरात पडलंय. जी नॉर्थ मधील किल्लेदारांचं अध्यक्षपद 2 वर्षांसाठी मनसेकडे राहणार आहे. 5 वर्षांपैकी पहिलं आणि 5वं वर्ष मनसेला मिळणार आहे. जी नॉर्थचं अध्यक्षपद मनसेला 1 वर्ष अधिक मिळणार आहे. तर एफ साऊथ वॉर्डमध्येही 1 वर्षासाठी अध्यक्षपद देण्यात येणार. पी पूर्व आणि पी पश्चिम मधील एक समिती असून तिथेही मनसेला 1 वर्षासाठी अध्यक्षपद मिळणार आहे. एस आणि टी प्रभागाची समिती असून त्याचं अध्यक्षपदही मनसेला 1 वर्षासाठी मिळणार आहे. आम्ही जेव्हा एकत्र येण्याचं ठरवतो तेव्हा त्या सगळ्या केवळ प्रभाग समिती नाही तर ओव्हरऑल मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्याच फंक्शनिंगमध्ये आपण जरा सांगायचं झालं तर मग काही समित्यांचं अध्यक्षपद हे आमच्याकडे असेल, काही समित्यांचं अध्यक्षपद हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे असेल, काही समित्यांचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असेल. त्यामुळे सगळ्यांना सन्मानपूर्वक तशी रिप्रेझेंटेशन मिळावं असा आम्ही तोडगा काढलेला आहे. स्वीकृतचा हा विषय होता ना याच्यातला नाही, पण तो तर कालबाह्य झालाय. त्याच्यावरून नाराज होण्याचा काही विषय नाहीये. पण प्रभाग समित्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आम्ही भरून घेतलेल्या आहेत. जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधू एकत्र आले. दोन्ही ठाकरे बंधूंनी प्रचारही एकत्रच केला होता. ठाकरे बंधू एकत्र आले तरी महापालिका निवडणुकी सत्ता कायम राखण्यात अपयश आलं. निवडणुका झाल्यानंतर तर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा सुरू झाली. स्वीकृत नगरसेवक पदाचा वाद सुरू असतानाच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यावरूनही राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या आणि या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकांची थेट यादी जाहीर झाली, ज्यात मनसेला स्थान नव्हतं. त्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये वादाची ठिणगी पडल्याची चर्चा रंगली. त्यानंतर मनसेनं प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून तातडीनं डॅमेज कंट्रोल करण्यात आलाय. त्यामुळे सध्यापुरता जरी हा वाद मिटला असला तरी भविष्यात ही युती किती मजबूत राहते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.